नमस्कार मंडळी, आपल्या भारतीय होम किचनमध्ये स्वागत आहे। चला आज मस्त फटाफट आपण रवा केक तयार करणार आहोत, रेसिपी तयार करणार आहोत ना। त्यासाठी मी 1 वाटी रवा, अर्धी वाटी साखर आणि 1 वाटी मैदा घेतलेले आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट किसून घेतलेले आहे, बघू शकता। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। रवा आपण एकदम असं थोडंसं कोमट दुधात भिजत घालणार आहोत, नंतर मग मिक्सरमधून फिरून घेऊ। याच वाटीने आपण दूध, एक 10 मिनिटांसाठी भिजून ठेवून दहा ते 15 मिनिट आपण रव्याला दुधात भिजून ठेवणार आहोत। 10 ते 15 मिनिटं मस्त झाकून काढून घेतलेले आहे आपण। बघूया फुगला का नाही, बघू शकता सॉफ्ट झालेले एकदम। त्याच्यात आता 2 वेलची घेतलेली मी, मिक्सरमध्ये आपण हे सगळं मिश्रण फिरून घेणार आहोत। दुधात भिजवलेला रवा आणि हे मिक्सर आपण याच्यात मिक्सरमधून फिरून घेणार आहोत। 2 वेलची आहे आणि अर्धी वाटी साखर आहे। आपल्याला जेवढी साखर लागली आपण तेवढी मिक्सरमधून फिरून घेणार आहोत। आपल्या गोडीप्रमाणे साखर वापरू शकतो। तर आपण थोडेसे मैदे वापरणार आहोत, अर्धी वाटी, आणि दूध आपण पहिले 1 वाटी दूध वापरलेले आहे ना। आता हे अर्धी वाटी जशी लागली तशी अजून दूध मिक्सरमधून फिरून घेतलेले, बघू शकता किती स्मूथ पेस्ट झालेली आहे। करणार आहोत थोडीशी भांड्याला तेल लावून घेऊ आपण। त्याच्यानंतर मिश्रणात सोडा वगैरे बेकिंग पावडर टाकून घेणार आहोत। थोडेसे मैदा टाकून त्याला भुरभुरणार आहोत। याच्यातही मी थोडंसं मैदा टाकलेलं आहे, खाली बसणार नाही म्हणून। थोडेसे फूड कलर मी टाकणार आहे, आपल्याला आवडत असल्यास टाका, नाही टाकलेत काही हरकत नाही। 10 मिनिटं व्यवस्थित फेटून घेतल्यानंतर आता आपण मिश्रण त्या पातेल्यात टाकणार आहोत। आता तुरटी फुटी राहिलेली टाकायची आणि थोडेसे ड्रायफ्रूट। हा चमचा भरून आपण बस तेल वापरणार आहोत सगळं शेवट। बेकिंग पावडर टाकून घेऊया, मिक्स करून घेणार आहोत फटाफट। कढई मी फुल गॅसवर तापवली ठेवलेली आहे। आता ही किती छान घड्या पडताय त्याच्या, एकदम स्मूथ आहे। थोडेसे टुटी फुटी आणि हे थोडेसे ड्रायफ्रूट। थोडीशी टुटी फुटी आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेणार आपण, आवडल्यास टाका। एकदम लो फ्लेमवर आपण मस्त केक वाफवून घेणार आहोत। ह्या प्रकारे आपण वाफ दाबून ठेवून मस्त मध्यम गॅसवर 30 ते 35 मिनिटं गॅस शिजू देणार आहोत किंवा वाफवून घेणार आहोत। मस्त झाकण उघडून बघूया आपण, गरम आहे। काही बघू शकता व्यवस्थित झालेलं आहे। थोडीशी गरम आहे तरी आपण याला डिशमध्ये काढून घेऊया। बघू शकता किती छान हे मैदा आहे, ते आपण तेल लावून लावलेले
बघू शकता किती छान. आणि परफेक्ट बघू शकता, दिसायलाही किती सुंदर दिसतो आहे. थोडा गरम आहे तरी मी तुम्हाला एकदम असं सॉफ्ट फुगून खूप छान आलेलं आहे. रेसिपी कधी आवडली लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब. नवीन असल्यावर सबस्क्राईब पक्का करा. हा गरमच आहे, किती सॉफ्ट आणि फुगून आलेला आहे केक एकदम. मुलांना खूप आवडते चहासोबत वगैरे, किंवा त्यांना छोट्याशा भूकसाठी आपण करून देऊ शकतो.